ही त्यावेळची गोष्ट आहे ज्यावेळी मी आणि माझा नवरा एकत्रच काम करायचो आणि माझा नवरा सुद्धा खूप मेहनतीने पैसे कमवून आणायचा. तो दारूच्या भट्टीवर कामाला असूनसुद्धा त्याला अजिबात दारूचा नाद नव्हता. त्यामुळे मीही त्याच्यासोबतच त्याच भट्टीवर कामाला जायची. पण पुढे माझ्या नवऱ्याला त्याच्या एका मित्राने दारूचा नाद लावला आणि त्याच मित्राने माझा फायदा घेत मला कितीतरी वेळा काढलं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनीता. आमचा एक लहान मुलगा होता जो शाळेत होता. मी मुलाला शाळेत सोडून त्यावेळी कामाला जायचे. माझा नवरा सकाळी उठून लवकर भट्टीवरती कामाला जायचा आणि भट्टी चालू करायचा. मला माझ्या नवऱ्याने सोपंच काम दिलं होतं. गावातल्या बायका सुद्धा त्या भट्टीवरती कामाला यायच्या, पण माझा नवरा तसा संस्कारी होता. तो आपल्या कामाशी काम ठेवायचा. त्याला असा बायांचा नाद नव्हता आणि तो कसलंच व्यसनही करत नव्हता. पण त्याच्या सोबत जे मित्र होते ते मात्र खूप व्यसन करायचे. तिथे तर मी काहीच बोलायचे नाही, पण नवरा घरी आला की मी माझ्या नवऱ्याला सांगत असायचे की तुमचे ते व्यसनी मित्र मला अजिबात आवडत नाहीत. तुम्ही सावध राहा, नाहीतर तुम्हाला सुद्धा ते असा नाद लावतील. मी नेहमीच नवऱ्याला अशी सावध करत राहायची, कारण मला भीती वाटायची की माझा नवरा पण त्यांच्यासोबत राहून राहून दारू प्यायचं चालू करेल तर आमचा संसार उद्ध्वस्त होईल. म्हणून मी त्यांना कायम दम द्यायची. पण तो प्रत्येक वेळी हसून म्हणायचा, अगं सुनीता, सगळेच सारखे नसतात. मी काही त्यांच्यातला नाही जो त्यांचं ऐकून असा व्यसन करायला लागेल. मला आपल्या कुटुंबाची जाण आहे. मी तुझं ऐकतो कारण आपल्याला आपलं घर जपायचं आहे. हे ऐकून मग माझं मन थोडं हलकं व्हायचं. खरंच माझा नवरा मनानं खूप मजबूत होता. पण एक दिवस जे व्हायला नको होतं तेच झालं. तेव्हा असं काही घडलं की माझ्या पूर्ण आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्या दिवशी सकाळपासूनच काहीतरी विचित्र होत होतं. भट्टीवरचे कामगार शांत नव्हते. ते काही ना काही आपसात कुजबूज करत होते. मी नेहमीसारखेच काम करत होते, पण सगळ्यांच्या नजरा मात्र माझ्याकडे विचित्रपणे वळत होत्या. शेवटी माझी एक चांगली मैत्रीण होती, ती माझ्याजवळ आली. मी पाहिलं तर तिच्या डोळ्यात काहीतरी दाटून आलं होतं. ती हळूच म्हणाली, सुनीता, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. तुला ऐकून धक्का बसेल, पण मला ती सांगावीच लागणार आहे. मी गोंधळून तिच्याकडे पाहत म्हणाले, काय झालं ते सरळ सांग ना. अशी कोड्यात काय बोलतेस? ती थोडा वेळ गप्प राहिली आणि मग मला म्हणाली, ठीक आहे, सरळच सांगते. तुला तुझ्या नवऱ्यावर खूप विश्वास होता ना की तो दारूच्या भट्टीवर असूनही अजिबात दारू पित नाही. तर मग हे ऐकून तुला नवल वाटेल की तुझा नवरा काल रात्री गावाच्या बाजूला असलेल्या जुन्या गोदामात त्याच्या काही मित्रांसोबत एकत्र दारू पित होता. तिचे हे शब्द ऐकून माझं डोकंच फिरलं. मी तिला उत्तर दिलं की माझा नवरा असा करणारच नाही. तेवढ्यात ती म्हणाली, अगं खरंच सांगते, माझंही मन तसंच म्हणत होतं. पण गावात आता चर्चा सुरू आहे. मग मी तिला म्हणाली की गावात काहीही चर्चा असू दे, पण मला सांग, तू स्वतः हे पाहिलेलं आहेस का? तेव्हा ती म्हणाली, नाही, मी पाहिलं नाही, पण लोक असे बोलतायत. तिच्या ते सांगण्याचा आता माझ्याही मनावर परिणाम होऊ लागला होता. पण या क्षणी मला माझ्या नवऱ्यावर संशय घेणं चुकीचं वाटत होतं. पण आता माझंही मन भीतीच्या छायेत जात होतं. मनात कुठेतरी एक संशय निर्माण झाला होता. मी घर गाठलं आणि त्या रात्री मी माझ्या नवऱ्याची वाट पाहत बसले. त्या रात्री तो उशिरा घरी आला. मी पाहिलं तर त्याचे डोळे थोडे सुजलेले दिसत होते. त्याच्या चालण्यात थोडा कंप दिसत होता. माझा संशय आता वेगळ्याच दिशेने जाऊ लागला होता. म्हणून मी खात्री करण्यासाठी त्याला विचारलं, काय झालं, आज एवढा उशीर का झाला? तो थोडं हसला आणि म्हणाला, अगं आज भट्टीवर जरा जास्तच काम होतं म्हणून वेळ लागला. मी त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि मनात विचार येऊ लागले की नवरा खोटं सांगतोय की मग हा खरंच थकलाय. माझं मन कोलमडू लागलं होतं. मला वाटलं होतं की माझा संसार एकदम सावरलेला आहे आणि माझा नवरा असं कधीच करणार नाही. पण मैत्रिणीच्या त्या बोलण्याने आणि गावात सुरू असलेल्या कुजबुजीने आता मनात घर केलं होतं. मग त्या रात्री मला नीट झोपच लागली नाही. माझं मन विचार करत होतं की दररोजच्या कामामुळे आम्हा नवरा बायकोला एकमेकांना वेळच द्यायला मिळत नव्हता. त्यामुळे काही दिवसानंतर आमच्या दोघांमध्ये एक अंतर वाढायला लागलं होतं. आमचं बोलणंही कमी होत गेलं. दररोज माझा नवरा काम करून घरी यायचा. संध्याकाळी जेवण केलं की तो आरामात झोपून जायचा. पण काही दिवसानंतर आमच्यात चिडचिड व्हायला लागली होती. त्याचं रूपांतर म्हणजे माझा नवरा खूप दारू प्यायला लागला होता. पुढे पुढे आमच्यात अधिकच भांडण होऊ लागले होते. माझा नवरा कामाच्या ठिकाणीच आता सरळ दारू पित असायचा. तो पूर्णपणे नशेतच काम करायचा. मालकाने त्याला समजावले होते, पण तो तेवढ्यापुरते ऐकायचा व परत तसाच वागायचा. गावातल्या सगळ्या माणसांनी सुद्धा त्याला खूप समजावून सांगितले, पण तो आता दारूच्या आहारी गेला होता. त्यावेळी उन्हाचे दिवस होते. माझ्या नवऱ्याने एक दिवस खूप दारू घेतली. तेव्हा मीही तिथेच कामावरतीच होते. माझ्या नवऱ्याने आणि त्याच्या मित्रांनी खूप दारू ढोसली होती. मी तिथेच असल्याने माझं लक्ष त्याच्यावर असायचं, पण तो माझ्या लपून सुद्धा दारू पीत असे. त्यामुळे मी काहीच करू शकत नव्हते.
खूप दारू पिल्याने त्याची तब्येत बिघडली. त्याला चक्कर येऊ लागले. मी लगेचच त्याच्या शेजारी जाऊन थांबले. तो चक्कर येऊन खाली पडला. लोक भट्टीवर काम करत होते आणि आमच्या गावामध्ये फक्त माझाच नवरा भट्टीचा ऑपरेटर असल्याने आता काम थांबले. माझा नवरा चक्कर येऊन पडल्यानंतर तिथलाच माझ्या नवऱ्याचा एक सूरज नावाचा मित्र आला. त्याने माझ्या नवऱ्याला धरलं आणि साईडला नेऊन बसवलं. आम्ही उन्हामध्ये काम करत असल्याने आम्हाला खूप घाम आला होता. माझा नवरा तर पूर्णपणे घामाने भिजला होता. सूरजने माझ्या नवऱ्याला उचलून सावलीत बसवलं होतं. तेव्हा त्याने माझ्याकडे पाहिलं तर माझं शरीर पूर्ण घामाने भिजलं होतं. घामाचे थेंब माझ्या शरीरावर सर्वत्र दिसत होते. ते पाहून त्याच्या नजरेत एक वेगळीच चमक आली होती. भिजल्यामुळे माझे सौंदर्य त्याच्या दृष्टीस पडले आणि त्याच्या डोळ्यात इच्छा जागी झाली. मी त्याला खूप आवडले. तो जरी माझ्या नवऱ्याचा मित्र असला तरीही तो मला आता एका वेगळ्याच लालसेने पाहू लागला होता. त्याच्या नजरेत तो भाव पाहून मला कसेतरीच वाटत होते. त्याच्या नजरेत खूप हावरटपणा दिसत होता. कारण अजूनपर्यंत त्याचं लग्न झालेलं नव्हतं. तो नुकताच लग्नाच्या वयामध्ये आला होता आणि दिसायलाही खूप जबरदस्त होता. तशी मीही दिसायला काही कमी नव्हते. पण आमच्या परिस्थितीच्या मानाने मला कामाला यावं लागायचं, त्यामुळे माझा रंग थोडा सावळा झाला होता, पण बाकी सर्व एकदम भरभरून होते. माझे सर्व काही कुणालाही वेड लावणारेच होते. आई-वडिलांनी हा नवरा पाहून खूप चुकी केली होती आता असे मला वाटायला लागले होते. लग्नाच्या वेळेस माझ्या नवऱ्याला कोणतेच व्यसन नव्हते, पण मित्रांसोबत राहून त्याने त्याची तब्येत खराब केली होती. आता तो सुद्धा त्याच्या मित्रांप्रमाणे खूप दारू प्यायला लागला होता. मी नवऱ्यावर एवढा विश्वास ठेवला होता याचा आता मला पश्चाताप होत होता. मी, सूरज आणि माझा नवरा आम्ही तिघेही त्या सावलीखाली बसलो होतो. थोडा वेळसाठी आम्ही भट्टी बंद केली होती. माझा नवरा बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता आणि सूरजची नजर सारखी माझ्यावर जात होती. त्याने माझं पूर्ण शरीर एकदम जवळून पाहिलं होतं आणि ते पाहून त्याच्या भावना वेगळ्याच प्रकारे उडत होत्या. उन्हाचा पारा चढला होता आणि अशा उन्हामध्ये मला सूरजकडे पाहून मला अधिक घाम येत होता. एवढ्यातच आमचा मालक आमच्या जवळ आला. त्याने माझ्या नवऱ्याची कंडिशन पाहिली. तो काही बोलणार तेवढ्यात मीच म्हणाले, मालक, माझ्या नवऱ्याने आता काम होणार नाही, त्यामुळे मला त्याला घरी घेऊन जावे लागेल. तो शुद्धीत नाही, त्यामुळे कुणीतरी माझ्या सोबत आलं तर बरं होईल. तेव्हा मालक म्हणाला की तू सूरजला सोबत घेऊन जा. तो धष्टपुष्ट आहे, त्यामुळे तो तुझ्या नवऱ्याला व्यवस्थित घेऊन जाईल. माझ्या मनात धडधड होऊ लागली. एकतर माझा नवरा बेशुद्ध आहे आणि सूरज मला वेगळ्याच नजरेने पाहत आहे. मला काही सुचलं नाही. मी ठीक आहे म्हणाले आणि सूरजकडे वळून माझ्या नवऱ्यासाठी गाडी बघा ना असं म्हणाले. सूरजने चटकन त्याची बुलेट काढली आणि माझ्या नवऱ्याला गाडीवर कसेबसे बसवून आम्ही आमच्या घराकडे निघालो. बुलेट चालवत असताना गाडीच्या आरशामधून सुद्धा सूरजची नजर मध्ये मध्ये माझ्या व्यक्तिमत्वावर जात होती. जणू तो कसल्या तरी मानसिकतेत दिसत होता. माझे लक्ष माझ्या नवऱ्यावरती लागलं होतं, कारण माझा नवरा माझ्यावरती खूप प्रेम करत होता. पण आता इतके दिवस आमच्या दोघांमध्ये असं काही झालं नव्हतं, त्यामुळे मला सूरजची नजर पाहून कसतरीच होत होतं. आम्ही दोघं एकमेकांना वेळ सुद्धा देऊ शकलो नव्हतो, त्यामुळे माझ्या शरीरात सुद्धा तो बदल जाणवत होता. मीही नकळतपणे सूरजच्या भरदार शरीराकडे पाहून आकर्षित झाले होते. मग मी त्याला पाहून हलकेच हसले आणि त्याच वेळेस त्याला माझ्याकडून एक सिग्नल मिळाल्यासारखे वाटले. मला कळत होतं की सूरजला माझ्यावरती स्वारी करायची आहे. ते त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं. पण शेवटी माझं माझ्या नवऱ्यावरही प्रेम होतंच. पण आता माझ्यासमोर प्रश्न होता की सूरजची नजर माझ्यावर होती आणि मलाही तो आवडू लागला होता. शेवटी माझ्याही काही इच्छा होत्या ज्या पूर्ण होत नव्हत्या. नवऱ्याच्या ढासळत्या प्रकृतीमुळे तो मला पाहिजे तसा सुंदर अनुभव देण्यात कमी पडत होता आणि सूरजचे बलदंड बाहू पाहून माझीही खूप इच्छा होत होती. अशा विचारात असतानाच मी आणि सूरज माझ्या नवऱ्याला घरी घेऊन आले. घरामध्ये आल्यानंतर आम्ही माझ्या नवऱ्याला आतल्या खोलीत नेऊन व्यवस्थित झोपवलं. दारू उतरली की तो आपोआपच शुद्धीत येणार हे मला माहीत होतं. मग मी सूरजला बसायला सांगितलं. मी घामाने पार भिजले असल्याने मग फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. आमच्या बाथरूमच्या कडीला एक होल होतं, जिथून पाहिलं तर आतलं सगळं काही दिसत होतं. मी आत गेल्यावर सूरज लगेच त्या दाराजवळ येऊन थांबला. मी आतमध्ये माझं सर्व शरीर पुसत असताना त्या होलकडे माझं लक्ष गेलं आणि मी पाहिलं की सूरज मलाच पाहत आहे. माझी धडधड वाढायला लागली. मला नक्कीच माहीत होत की सूरजच्या भावना आता तीव्र झाल्या असणार. मलाही कसतरीच होऊ लागलं होतं. माझीही इच्छा होऊ लागली होती. मला माहिती होतं की होलमधून सूरज सर्व पाहत आहे, तरी पण मी या सगळ्या गोष्टी करत होते. मी आत गेल्यानंतर माझे कपडे बाजूला करून माझे शरीर स्वच्छ करत होते. स्वच्छ करत असताना माझ्या लक्षात आलं की घाईघाईत मी माझा टॉवेल बाहेरच विसरले होते. आता माझ्याकडे सूरजशिवाय दुसरा उपाय नव्हता. शेवटी मी बाहेरून सूरजला टॉवेल देण्याची विनंती केली. सूरजने गुपचूप तिथल्या सोप्यावरची टॉवेल आणून माझ्याकडे दिली.
जसं मी टॉवेल केण्यासाठी दरवाजा उघडला तसा सूरज आतमध्ये डोकावून पाहू लागला. मी पाठ करून उभी होते. तेवढ्यात तो आत आला आणि त्याने मला पूर्ण अवस्थेत पाहिलं. मला असं पाहून त्याचा स्वतःवर ताबा राहिला नाही आणि त्याने मग काहीच विचार न करता सरळ मला तिथे पकडलं. उचलून समोर असलेल्या त्या टपवर मला बसवलं व मी काही बोलण्याच्या आत तो माझ्याशी खेळू लागला. मला विचार करण्याचा मोकाही मिळाला नाही. हळूहळू मी त्याच्या नियंत्रणात जाऊ लागले. माझ्या मुखातून फक्त हलकेच आवाज येऊ लागले. खूप दिवसाची इच्छा असल्याने माझं मन त्याला विरोध करत नव्हतं. हळूहळू मीही प्रभावित होऊ लागले. सूरज माझ्या सौंदर्याशी खेळू लागला होता आणि मी एका वेगळ्याच दुनियेत जाऊ लागले होते. थोड्याच वेळात त्याने माझे पाय बाजूला केले आणि तिथे त्याला हवा तसा सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागला. खरे तर माझ्या नवऱ्याने मला आजपर्यंत असा अनुभव दिला नव्हता. त्यामुळे मला एकदम वेगळंच वाटत होतं. त्याचं ते अस्तित्व माझ्या जीवनात एकदम खोलपर्यंत असर करत होतं आणि मी सर्व काही विसरून त्या सुंदर क्षणांचा आनंद घेत होते. शेवटी काहीच क्षणात माझ्या भावना एकदम मोकळ्या झाल्या. मला खूप समाधान झालं. सूरज मात्र अजूनही त्याला हवा तसा आनंद घेत होता. शेवटी मी त्याला म्हणत होते की सूरज आता मी थकले आहे. मला ते सहन होत नाही असं बोलत बोलत माझ्या डोळ्यातून पाणीसुद्धा येऊ लागलं होतं. मला त्रास होत होता कारण इतक्या दिवसामध्ये आमच्यात असा काही प्रसंगच आला नाही जो प्रसंग आज आला होता. मी त्याला समजावत होते पण तो माझं काहीच ऐकत नव्हता. शेवटी मी त्याला ओरडून सांगू लागले की थांब. माझी खूप वाट लागली आहे कारण तुझ्यात माझ्या नवऱ्यापेक्षा खूपच क्षमता आहे. मला एवढी सवय नाही. मी खूप वेळा म्हणत होते पण तो माझी अजूनच वाट लावत होता. त्याचा आवेग फार होता. शेवटी माझ्या जीवनात आनंदाचे रंग भरत तो शांत झाला. तो म्हणाला माझी ही पहिलीच वेळ होती. मी म्हणाले अरे पण माझी ही पहिली वेळ नव्हती तरी पण मला खूप वेगळाच अनुभव आला. मला या गोष्टीतला खूप अनुभव होता पण खूप दिवस झाले होते मला असा अनुभव मिळाला नसल्याने मी खूप जाम झाले होते. तेव्हा त्याने मला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सांगितले. पण मी त्याला नाही म्हणाले. कारण असा सुंदर अनुभव मी कधीही घेतला नव्हता. पण सूरज आज काही वेगळ्याच पवित्र्यात होता. त्याने माझं अजिबात ऐकलं नाही आणि मला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव द्यावा लागला. पण काहीच वेळाने मला सुद्धा मजा येऊ लागली. नवऱ्याची उंची कमी असल्याने मला तेवढी मजा येत नव्हती. सूरज मात्र चांगलाच उंच होता. त्यामुळे एक वेगळाच आनंद येत होता. मग काहीच वेळात त्याने त्याचे रंग सोडले. मी मग स्वतःला पुसून काढलं. मी पाहिलं तर माझा नवरा अजूनही उठला नव्हता. सूरजने माझ्यासोबत त्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या ज्यासाठी मी इतके दिवस आतुर होते. सूरजचं काम झाल्यावर तो आता माझ्याकडे पाहायलाही तयार नव्हता. तो बाहेर आला आणि सरळ सोफ्यावर जाऊन बसला. मी नुसते त्याच्याकडे पाहतच राहिले. विचार केला की मला पण अशा गोष्टीची गरज होतीच. कारण इतक्या दिवसात आमच्या दोघांमध्ये सुंदर असं काही झालं नव्हतं. सूरजला मी ही गोष्ट कशा सांगणार होते. कारण तो माझ्या नवऱ्याचा जवळचा मित्र होता. पण कदाचित माझा नवरा त्याला सगळ्या गोष्टी सांगत असावा आता मला असे वाटू लागले होते. त्यामुळेच सूरजला माझी अवस्था माहीत असावी आणि त्याने मला असा सुंदर अनुभव दिला असावा. कदाचित त्याला आमच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टी करायला काहीच अवघड गेलं नव्हतं. त्याने त्या दिवशी माझ्यासोबत खूप साऱ्या गोष्टी केल्या होत्या. पण मी त्याला काही न विचारता सहज म्हणाले, सूरज तू आता काही खाणार आहेस का? तेवढ्यात तो म्हणाला, नको आता मला काहीच नको. माझं पोट छान भरलं आहे. मी हसत म्हणाले, अहो चहा करते ना. बसा तुम्ही. निदान चहा तरी पिऊन जा. तो थांबला. मग मी चहा घेऊन मी हॉलमध्ये आले आणि त्याच्यापुढे कप ठेवून त्याला म्हणाले, सूरज आज जे काही आपल्यात झालं ते फक्त आपल्यामध्येच ठेव. प्लीज माझ्या नवऱ्याला ह्यातलं काही सांगू नकोस. तोही ठीक आहे म्हणाला. चहा पिऊन तो निघून गेला. मग काही दिवसात माझा नवरा जास्तच दारू प्यायला लागला. मला कळलं की हा सूरजच माझ्या नवऱ्याला जास्त दारू पाजत होता आणि माझ्या नवऱ्याने जास्त दारू पिल्यानंतर त्याला चक्कर येत होती. मग चक्कर आल्यानंतर आम्ही त्याला घरी आणत होतो. त्याला घरी आणल्यानंतर सूरज आणि मी खूप सुंदरपणे अनुभव घेत होतो. सूरजलाही वेगवेगळा अनुभव घेऊन चांगले वाटायचे. पण काही दिवसानंतर मात्र त्याची माझ्यातली आवड कमी कमी होत गेली. माझ्याही नवऱ्याला आमच्यावर आता काहीतरी शंका येऊ लागली. मग एक दिवस असेच माझ्या नवऱ्याने दारू न पिताच त्याला चक्कर आल्याचं नाटक केलं. तो कामावरतीच दारू न पिता चक्कर येऊन पडला. आम्हाला वाटले माझ्या नवऱ्याने नेहमीप्रमाणे दारू पिली असेल. अशा स्थितीत मध्ये मी आणि सूरजने माझ्या नवऱ्याला घरी आणलं. मी माझ्या नवऱ्याला नेहमीप्रमाणे बेडरूममध्ये झोपवलं. काहीच वेळात नेहमीप्रमाणे आमचा तो खेळ सुरू झाला. माझा नवरा मात्र हा खेळ लपून पाहत होता. माझं दरवेळेस असं काय होते आणि माझ्या मागे ह्यांचं काय चालतं अशी त्याला आधीच शंका आली होती. माझी बायको कितपत माझ्यावरती लक्ष ठेवते हे बघायलाच आज त्याने असं नाटक केलं होतं. मग माझा नवरा सरळ बेडरूममधून बाहेर आला आणि पाहतो तर सूरज मला सुंदर वेळेचा अनुभव देत आहे.
आमचा हा खेळ सुरू असताना आमचा माझा नवरा आला तरी त्याच्याकडे लक्ष नव्हतं. इतके आम्ही खेळात तल्लीन झालो होतो. माझा नवरा समोरचं दृश्य पाहून थथला. मी आणि सूरज एकमेकांच्या खूप जवळ होतो आणि वातावरणात एक अस्वस्थ शांतता होती. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यासमोर जे घडलं ते पाहून तो पार दुखावला. तो इतका दुखावला की क्षणातच त्याला खरोखर चक्कर आली आणि तो खालीच कोसळला. मी लगेच त्याला सावरायला धावले. सूरज मात्र घाबरून काही न बोलता तसाच निघून गेला. आम्हाला असे करताना पाहून माझ्या नवऱ्याला चांगलाच धक्का बसला होता. आता सूरजला सुद्धा खूपच टेन्शन आलं होतं की त्याने स्वतःच्याच मित्राच्या बायकोसोबतच हे सर्व केलं होतं. त्याची तरी काय चूक होती म्हणा, कारण यात त्याच्या मित्राच्या बायकोलाही त्याला साथ मिळाला होता. मला सुद्धा हे सगळं हवंच होतं ना. मी नवऱ्याजवळ तो शुद्धीत येण्याची वाट पाहत बसले होते. हळूहळू माझा नवरा शुद्धीवर येत होता. शुद्धीवर येताना तो सारखा बडबडत होता की माझ्या बायकोने मला धोका दिला आहे. अशा बायकोने मला धोका दिला आहे. जेव्हा माझा नवरा चांगल्या शुद्धीवर आला तोपर्यंत मी त्याला सगळं व्यवस्थित सांगून टाकलं होतं. नवऱ्याने जे पाहिलं त्याबद्दल तो परत परत बोलत होता. त्याने मला 2-3 काशिलातही हाणल्या होत्या आणि म्हणाला, हे काय करत होतीस तू? तुला माझं काय कमी आहे का? हे बाहेरच्या लोकांसोबत असं काही करतेस? तुला थोडी तरी लाज वाटते का? जर आपला नवरा असं करतोय तर तुला त्याची उलट काळजी घ्यायला हवी होती. पण तू तर नवऱ्याच्या पाठीमागे हे असले धंदे करतेस. तू उद्याच्या उद्या हे घर सोडून जा. मी माझ्या नवऱ्याला खूप गयावया करायला लागले. नवरा त्याला सोडून जाण्याची भाषा करत होता. त्याचा विश्वासघात झाला होता. तो तिथून उठून मग आत गेला. मी तिथेच रडत बसले होते. आता आमच्यात या अनुभवाने खूप अंतर तयार झालं होतं. नवऱ्याने माझ्याशी बोलणं पूर्णतः सोडून दिलं होतं. माझ्या एका चुकीमुळे माझ्या नवऱ्याचा विश्वास मी पूर्णपणे गमावला होता. मी ते घर सोडून आता वेगळे राहत होते. मुलगा अजूनही माझ्याजवळ होता. नवऱ्याने आम्हाला रागातच घराबाहेर काढलं होतं. आमच्यावर आता ही खूपच वाईट वेळ आली होती. शेवटी काही दिवसांनी माझ्या नवऱ्याला माझी व माझ्या मुलाची खूप कीव आली. माझ्याकडून झालेल्या चुकीचा मला पश्चाताप होत होता. मला त्या गोष्टीचा खूप त्रासही झाला होता. शेवटी माझ्या नवऱ्याने आम्हाला घरी आणलं. मी त्याच वेळेस ठरवलं की माझ्याकडून पुन्हा अशा गोष्टी होणार नाहीत. माझा नवरा कसाही असला तरी माझ्याकडून अशी चूक परत होणार नाही. मी त्याला पुढे अशी चूक न करण्याची शपथ दिली. माझ्या नवऱ्याने मला माफ करून माझ्यावरती परत विश्वास दाखवला. माझ्या नवऱ्याने मला माफ केलं हा माझ्यासाठी नवऱ्याचा मोठेपणा विश्लेषणी गोष्ट होती. काही दिवसानंतर आम्ही आमचं गाव सोडून मग शहरामध्ये राहायला आलो. शहरामध्ये तर अशा गोष्टीचा काही संबंध येत नाही. आता मी घरीच असते आणि माझा नवरा फक्त कामाला जातो. तो कामावरून घरी आल्यानंतर आम्ही एकमेकांशी खूप विश्वासाने बोलतो. आता माझ्या नवऱ्याची तब्येत सुद्धा खूप सुधारली आहे. तो माझ्यासाठी वेळ सुद्धा काढतो. मला खूप सुंदर अनुभव देतो आणि आता आम्हाला दुसरं मूल सुद्धा झालं आहे. आमचा संसार खूप सुखाचा चालू आहे. आता माझ्या नवऱ्याने दारू सुद्धा सोडली आहे. मित्रांनो, माझ्या एका निर्णयामुळे मला किती त्रास झाला हे तुम्ही पाहिलेच आहे आणि त्याची मला अद्दलही घडली. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपल्यासोबत असणारा व्यक्ती खूप चांगला असावा लागतो. नाहीतर आयुष्याची बर्बादी व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे थोड्याशा लालसेपोटी चुकीचा निर्णय घेऊ नये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.